नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता तिसरी विषय इंग्रजी द्वितीय सत्र परीक्षा म्हणजेच संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 30 गुणांसाठी आहे. क्वेश्चन नंबर 1, राईट डाऊन द बिगिनिंग विथ सेम लेटर 5 मार्क्स. कोल्ड सी वरून कॉफी, माय M वरून मदर, रोज R वरून रेड, गुड G वरून गर्ल, टेबल T वरून टेनिस. क्वेश्चन नंबर 2, कॉपी द फॉलोइंग वर्ड्स 4 मार्क्स. दिलेले जे वर्ड्स आहेत ते आहे तसे चांगल्या अक्षरात लिहायचे आहेत. यंग YOUNG, ग्राउंड GROUND, डॉक्टर DOCTOR, फ्युचर FUTURE. चारही स्पेलिंग व्यवस्थित लिहा. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 3, राईट नेम ऑफ पिक्चर 3 मार्क्स. ॲक्स AXE, ॲक्स म्हणजे कुऱ्हाड. अँट ANT, अँट म्हणजे मुंगी. ॲपल APPLE, ॲपल म्हणजे सफरचंद. तिन्ही स्पेलिंग लिहून दिलेले आहेत, व्यवस्थित पहा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स 4 मार्क्स. फिश FISH, गोल्ड GOLD, ॲनिमल ANIMAL, मँगो MANGO, मँगो. क्वेश्चन नंबर 5, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 5 मार्क्स. फर्स्ट क्वेश्चन, डू यू लाईक स्कूल? आन्सर यस, आय डू. सेकंड क्वेश्चन, हाऊ ओल्ड आर यू? आय एम 9 years old. पुढे उत्तर लिहिण्यासाठी जागा दिलेली आहे, तिथे तुम्ही उत्तर लिहू शकता. आय एम 9 years old. थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज युअर मदर नेम? माय मदर नेम इज सारिका. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आईचं नाव इथे लिहायचं आहे. स्पेलिंग व्यवस्थित पाठ करा. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज युअर क्लास टीचर नेम? माय क्लास टीचर नेम इज विकास सर. 5, वेन डू यू लिव्ह? आय लिव्ह इन पुणे. क्वेश्चन नंबर 6, राईट अल्फाबेट्स 4 मार्क्स. ए पासून Z पर्यंत अल्फाबेट्स लिहून दाखवलेले आहेत, ते व्यवस्थित पहा. वहीमध्ये त्याचा सराव करा. कोणतेही लेटर विसरू नका. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 7, लेबल द बॉडी पार्ट्स इन द पिक्चर ऑफ कॅमल 5 मार्क्स. उंट या प्राण्याचं चित्र दिलेलं आहे, त्यांच्या स्पेलिंग इथे लिहायच्या आहेत. 5 गुणांसाठी प्रश्न असल्यामुळं 5ही स्पेलिंग लिहिणे अपेक्षित आहे. हम्प, इयर, टेल, नेक, नीज, लेग याप्रमाणे तुम्ही स्पेलिंग लिहू शकता. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद.